नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज आपण खूप सुंदर डिझाईन तयार करणार आहोत। त्याकरिता इथे मी बॅक पार्ट कट केलेला आहे, ज्याची पूर्ण उंची आहे 13.5 इंच, शोल्डर आहेत 5 इंच, आर्महोल आहे 5.5 इंच, छाती आलेली आहे येथे 8.5 इंच, त्यानंतर खालच्या बाजूला कंबर बॅकडार्ट मिळून ती आलेली आहे 8 इंच। आता इथे वरच्या बाजूला आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात। तर इथे मला माझे रेडी शोल्डर 2 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 2.5 इंचावरती एक मार्क केलं। त्यानंतर टेपला त्याच पॉईंटवरती ठेवून घेऊन खालच्या बाजूला जी माझी गळ्याची उंची आहे ती इथे मी 10 इंच घेते आणि जी खालची गळ्याची रुंदी आहे ती इथे मी 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे इथे तुम्हाला एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे। इथे मात्र तुम्ही तुमच्याच अकॉर्डिंगली गळ्याची उंची आणि रुंदी घ्या। त्यानंतर आता इथे तुम्हाला आपण नॉर्मली जसा गळ्याचा गोलाकार ड्रॉ करून घेतो ना, सेम त्याच पद्धतीने इथे देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे गळ्याचा गोलाकार ड्रॉ करून घ्यायचा आहे। इथे तो तुम्हाला ठळकपणे दिसून यावा याकरिता मी त्याला थोडंसं डार्क करून घेते। त्यानंतर आता व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे बॅक पार्टला ओपन करून अगदी मधोमध व्यवस्थितरित्या फोल्ड करून घ्यायचं आहे आणि येथे त्यानंतर हाताने असं थोडंसं टॅप करून घ्या, म्हणजेच थापून घ्या, जेणेकरून या साईडची डिझाईन त्याच्या समोरच्या बाजूवरती देखील ट्रेस होऊन म्हणजेच उमटून येईल। आता ही जी डिझाईन आहे ती आपण वन साईड डिझाईन तयार करणार आहोत। त्याकरिता या साईडला फक्त आपल्याला जो आपण बॉक्स ड्रॉ केला होता ना, रुंदीचा आणि उंचीचा, तेवढाच ड्रॉ करायचा आहे। म्हणजेच या साईडला प्लेन असणार आहे आणि त्याची जी समोरची बाजू आहे त्यावरती आपला गळ्याचा गोलाकार असणार आहे, ठीक आहे। त्यानंतर आता इथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईडवरती राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवरती बरोबरीची बाजू ठेवून घेतलेले आहे। आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे जसा आपण गळ्याचा आकार ड्रॉ केला आहे त्याच आकाराला अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे इथे तुम्हाला त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। फक्त स्टिच करत असताना एकाच गोष्टीची काळजी घ्या, खालच्या बाजूला आपला जिथे कॉर्नर आला आहे म्हणजेच टोक आलं आहे त्यावेळेस नीडल म्हणजे सुईला आतल्या बाजूला तसेच ठेवून घेऊन फक्त बॅक पार्टला फिरवत मग पुन्हा जसा गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकारात त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे खालच्या बाजूला मी अर्धा इंच मार्जिन घेऊन सरळ त्याला शेवटपर्यंत स्टिच करून घेते। जर आपण अशा पद्धतीने स्टिच केलं तर बघा शेवटी आपल्याला सेपरेटली कमरपट्टी स्टिच करावी लागते, तर त्याची इथे आपल्याला गरज लागणार नाही। त्यानंतर आता इथे खालच्या बाजूला हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना, त्याला देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून संपूर्ण गळ्याची कटिंग अगदी व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कंप्लीट करून घ्यायची आहे। आता इथे गळ्याच्या आतील बाजूस आपण हे जे जास्तीचं कापड ठेवलं होतं ना, त्याच कापडावरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे इथे तुम्हाला छोटे छोटे कट्स संपूर्ण गळ्याभोवती देऊन घ्यायचे आहेत। फक्त कट्स देत असताना एकाच गोष्टीची काळजी घ्या की तुमचे हे कट्स आपल्या शिलाईवरती जायला नको आहेत, नाहीतर चुकून उगाचच आपल्या गळ्याचा आकार देखील कट होईल। त्यानंतर आता इथे हा जो गॅप तयार झाला आहे ना, त्या गॅपमध्ये हाताला पास करून या बॅक पार्टला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे सरळ बाजूस पलटी करून घ्या। त्यानंतर आता व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे इथे तुम्हाला संपूर्ण गळ्याभोवती टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे। टॉप स्टिच म्हणजे काय तर दाबटीप। इथे दाबटीप म्हणजे काय तर इथे जसा आपल्या गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकाराला फॉलो करत अगदी व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला संपूर्ण गळ्याला स्टिच करून घ्यायचं आहे। इथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे, फक्त जसा गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकारावरती तुम्हाला इथे संपूर्ण गळ्याला स्टिच करून घ्यायचं आहे। आता इथे कमरेच्या बाजूवरती देखील आपल्याला टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे। इथे देखील तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे, अगदी शेवटपर्यंत सरळ तुम्हाला इथे त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे। इथे जर तुम्ही अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने फॅब्रिक ग्लूच्या मदतीने स्टिक केलं तरी देखील चालेल। त्यानंतर इथे हे जे एक्स्ट्रा कापड दिसतंय त्याला देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे
कट करून घ्यायचं आहे. जर तुम्ही इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने फॅब्रिक ग्लूच्या मदतीने स्टिक केलं असेल तेव्हा देखील जे जास्तीचं कापड उरतं ना त्याला देखील तुम्हाला सेम अशाच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे जे आपले दोन्हीही बॅकडाट आहेत त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. येथे मी तुम्हाला एकच बॅकडाट स्टिच करून दाखवणार आहे. सेम तुम्हाला याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या बॅकडाटला देखील स्टिच करून रेडी करून घ्यायचं आहे. इथे बघा, ही जी आपली सरळ लाईन होती ना तीच मी खालच्या बाजूला देखील वाढवून घेतलेली आहे. त्यानंतर इथे जी आपली ट्रायंगलवाली लेस असते ना तिला मी इथे घेतलेलं आहे आणि तिला घेऊन आपल्या गळ्याच्या कडावरती तिला ठेवून घेऊन संपूर्ण हा जो गोलाकार दिसतोय ना गळ्याचा त्यावरती त्याला स्टिच करून घ्यायचा आहे. फक्त या लेसला स्टिच करत असताना त्याचे जे तीत आहेत म्हणजे जे दात दिसत आहेत ना ते आपले खालच्या बाजूला यायला हवेत आणि त्या लेसची जी प्लेन बाजू आहे ती गळ्याच्या कडावरती यायला हवी आहे. त्यानंतर येथे मी सेम तीच लेस घेतलेली आहे आणि या लेसला देखील जी आपण अगोदरची लेस स्टिच केलेली आहे ना त्याच्याच समोरच्या बाजूवरती त्या दोघांच्या मध्येही थोडासा गॅप ठेवून त्याच आकारात या लेसला ही जी आपली खालची सरळ लाईन होती ना तिथपर्यंत व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायची आहे. त्यानंतर आता इथे मी सेम तीच लेस घेतलेली आहे आणि तिला आता आपल्याला ही जी आपली गळ्याची सरळ बाजू होती ना त्या बाजूवरती म्हणजेच गळ्याच्या त्या कडावरती ठेवून घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या या लेसला शेवटपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे. आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ. चॅनलला देखील सबस्क्राईब करत जावा. का होतं ना मला देखील समजत जाईल की हां मी जे व्हिडिओज बनवते ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत. आणि जर अशी सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. आणि येथे बघा आपल्या गळ्याची किती सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे आणि तुम्ही सर्वांनी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि जर तुम्ही आणखीन चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा.